शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक खताचा वापर करावा. कृषी विभागाचे आवाहन. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी तसेच शेती उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात सेंद्रिय व जैविक खताचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत असून पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत तसेच जैविक खताचा वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. जैविक खताच्या वापरामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादन खर्चात बचत होते. तसेच जमिनीची पाणी धारण क्षमता वाढवून दीर्घकाळ शेती विकासास चालना देते. शेणखत. गाई, म्हशी, शेळ्या आणि आदी जनावरांच्या शेण व मूत्रापासून तयार होणारे खत म्हणजे शेणखत होय. हे खत जमिनीवरील सेंद्रिय कर्ब वाढवून मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत करते. शेणखतामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते तसेच पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते. शेणखत पूर्ण कुजलेले वापरावे. गांडूळ खत. सेंद्रिय कचरा व शेण यांचे गांडुळाच्या साहाय्याने विघटन करून तयार केलेले खत म्हणजे गांडूळ खत होय. या खतामध्ये नत्र, पूरक, पालाश यासारखी आवश्यक अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. गांडूळ खतामुळे पिकांची वाढ जलद गतीने होते, माती भुसभुशीत राहते आणि तसेच उत्पादन वाढ होण्यास मदत करते. कंपोस्ट खत. कंपोस्ट खत शेतीतील अवशेष, पानगळ, गवत, घरगुती सेंद्रिय कचरा आदी पदार्थ कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत. हे खत जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते, मातीची सुपीकता सुधारते. कमी खर्चात उपलब्ध होणारे हे खत पर्यावरणपूरक मानले जाते. हिरवळीचे खत. विशिष्ट हिरवळीच्या अवस्थेत जमिनीतून गाडून तयार होणाऱ्या खताला हिरवळीचे खत म्हणतात. थैच्या, चण, ताग इत्यादी पिकांचा यासाठी वापर केला. हिरवळीच्या खतामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते तसेच नत्राची उपलब्धता सुधारते. जमिनीची रचना सुधारून उत्पादन क्षमतेत वाढ होते. जैविक खत. जैविक खतामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांचा समावेश असतो. हे सूक्ष्मजीव जमिनीतील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करतात. रायझोबियम, झोटोबॅक्टर, पीएसबी यासारखी जैविक खते पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरतात. रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यास जैविक खताचा उपयोग होतो. शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण करून आवश्यकतेनुसार खतांचा संतुलित वापर करावा. शेतकऱ्यांनी एकाच प्रकारच्या खतांचा वापर करण्याऐवजी बाजारातील उपलब्धता, खर्च व शिफारस या बाबींचा विचार करून रासायनिक खताची निवड करावी. शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर टाळावा असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे.